महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रवीण माने यांचा उद्या मुंबईमध्ये भाजपात प्रवेश होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आमच्या कुटुंबाचे सर्व पक्षात सलोख्याचे संबंध आहेत, ते संबंध कायम ठेवून आगामी काळामध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर पाहूयात इंदापूर येथून प्रवीण माने यांची पत्रकार परिषद। नमस्कार। खरं तर आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले, त्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या अगोदर आत्ता ज्यांनी इथं संबोधित केलं ते कारखान्याचे संचालक बबनराव लावण सर, ज्यांनी आता आपल्याला संबोधित केलं ते मयूरदादा पाटील आणि सर्व सहकारी पंचायत समिती सदस्य संजय भाई निंबाळकर, अनिकेतराजे, समदभाई, अमोलजी, बालाजी गोडके, नाविद भाऊ, सगळे सहकारी, मोहन काका, नवनाथ भाऊ, मयूर शिंदे, गणेश व सर्व उपस्थित सहकारी माझे पत्रकार बांधव। खरं तर आत्ताच मयूरदादांनी सांगितलं त्याप्रमाणे पत्रकार बांधवांनाही माहिती माझी आमच्या माने परिवाराची सर्व पार्श्वभूमी। मी साधारण 20 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काम करत आहे आणि हे सामाजिक राजकीय काम करत असताना अनेक कार्यकर्ते, अनेक सहकारी आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोडत जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला संस्कार रुजवण्याचं काम सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने यांनी या ठिकाणी केलं। दादांचं सुद्धा सांगणं आहे की आपण सामाजिक काम करत असताना, व्यवसाय करत असताना समाजाला बरोबर घेऊन समाजाची सेवा केली पाहिजे, हे उरत त्यांनी आम्हाला शिकवण दिली। त्यांच्याप्रमाणे दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादाही जिल्हा परिषदेवरती राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं होतं। त्यानंतर मी 2017ला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी इंदापूर तालुक्यातून निवडून गेलो। त्यानंतर मी बांधकाम सभापती म्हणून मी जिल्ह्यामध्ये काम केलं। 5 वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर एक इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी मी आणू शकलो आणि एक चांगल्या पद्धतीनं एक समाजाचं हाती घेतलेलं उरत आम्ही पुढं सगळेजण मंडळी या ठिकाणी नेतो। मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय घडामोडी तुम्हाला लोकसभेला काय झाल्या, विधानसभेला काय झाल्या ही पार्श्वभूमी सगळ्यांना या ठिकाणी निश्चित आहे। परंतु खऱ्या अर्थानं 2024चे जी विधानसभेचं या ठिकाणी इलेक्शन लागलं आणि त्या इलेक्शनमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की काही झालं तरी आपण इंदापूरची विधानसभा या ठिकाणी लढवली पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, मतदाराच्या आशीर्वादानं मी इंदापूरची विधानसभाला या ठिकाणी समोर गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी इलेक्शनला सामोरे गेलो। आता अपक्ष म्हणल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक मतापासून या ठिकाणी सुरुवात करावी लागते। आम्हाला कुठलं पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं आणि अवघ्या 21 ते 22 दिवसामध्ये आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शनला या ठिकाणी सामोरे गेलो होतो आणि तरीसुद्धा अशी परिस्थिती असतानासुद्धा लोकांनी आमच्या जोडीमध्ये 40,000 मताधिक्य या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी आम्हाला दिलं आणि हे दिल्यानंतर जी प्रत्येक इलेक्शनमध्ये हार जीत बांधवांनो या ठिकाणी निश्चित असते, जी आम्ही ती जनतेने जो कौल दिला आम्हाला तो आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मान्य केला। तदनंतर या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये, गावगाड्यामध्ये, शहर पातळीवरती काही कार्यकर्त्यांची कामं असतील, काही व्यथा असतील, काही अडीअडचणी असतील, त्या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागली तेव्हा आम्हाला प्रशासकीय पातळीवरती अनेक गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण कुठंतरी मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आपण समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध या ठिकाणी आमच्या परिवाराचे सगळ्यांचे संबंध सलोख्याचे निश्चित होते। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय
देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुलदादा कुल, अनेक सहकारी नेत्यांची आमची त्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा सुरू झाली. मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये 3 मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही सगळेजण या ठिकाणी भेटायला गेलो होतो. नीरा नरसिंगपूरला आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला बोलवलं होतं, त्यावेळेस आम्हाला साहेबांना भेटलो. पण त्या भेटीमध्ये आम्हाला जसं मयूरदादांनी मला सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता मुख्य प्रवाहाबरोबर या, आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण या ठिकाणी मुख्य प्रवाहावरती गेलं पाहिजे. आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं मग MIDCमध्ये उद्योगधंदे आणणे, रस्त्याची कामं असतील, पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, बेरोजगाराचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगारावरती कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रावरती काम करता येईल, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी एक आदर करून आणि पुढं आपल्या इंदापूर तालुक्याची विकासाची कामं व्हावी या दृष्टीनं आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं अशी देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेबांनी सूचना केली. आणि आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सांगितलं की आम्हाला 2-3 दिवसाचा वेळ द्यावा पाहूनला. आणि मग आम्ही वेळ घेतला. इथं आल्यानंतर आम्ही चर्चा केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी होकार आला. आम्ही त्यांना होकार कळवला आणि तदनंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या आणि आम्ही तुमचं सगळं स्वागत करू असं आम्हाला त्यांनी सूचना केली आणि आम्हाला त्याचा संदेश दिला. आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळी मीटिंग झाली, चर्चा झाली आणि उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. आणि आपण पाहिलं देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा साहेब असतील व एक भारत देश एक पुढं नेण्याच्या दृष्टीनं मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गतिमान भारत कशा पद्धतीने या ठिकाणी चालत आहे पुढं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये किती गतिमान विकासाची कामं करत आहेत याचासुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक अभिमान आहे. त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतल्याबद्दल मी त्यांचासुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल यांनीसुद्धा आमच्यासाठी, आमच्या परिवर्तन विकास आघाडीसाठी त्यांनी राहुलदादाने सुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रयत्न केले. त्यांचासुद्धा मी राहुलदादांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शेवटी भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत, घराघरापर्यंत या ठिकाणी पोचलेला आहे. इथली जी काय ज्येष्ठ जुने सगळे सहकारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून जुन्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा घराघरापर्यंत पक्ष पोचवलेला आहे. आणि ते आणि आम्ही मिळून इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवण्याचं काम आम्ही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी इथल्या लोकलच्या सर्व जी भाजपचे जुने सहकारी आहेत त्यांनीच सुद्धा मी सगळ्याचं सहकाऱ्यांचं, अध्यक्षांचं, सर्व कार्यकारिणीचं मी मनापासून या ठिकाणी त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि एक प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये एक चांगल्या पद्धतीने स्कोप आहे. आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं विकासाची कामं, राज्य सरकारच्या योजना, आपल्याला केंद्र सरकारच्या योजना आपल्याला कशा आपल्या तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत. राज्य सरकार ही सत्तेवरती भाजप आहे, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, सर्व मेन खाती भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी करणार आहोत. आणि आज सर्वजण पत्रकार बांधवसुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सातत्यानं पत्रकार बांधवांचं सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य असतं, तर त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
या ठिकाणी एक आपल्याला माहिती द्यायची आहे. एवढं झालं. उद्या आमचा औपचारिक प्रवेश मुंबई या ठिकाणी होत आहे पक्ष कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या. त्या ठिकाणी त्या प्रवेशासाठी आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशात नूतन प्रदेशाध्यक्ष जे होणार आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा त्या प्रवेशासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत. अशा पद्धतीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद त्या ठिकाणी देतो. फक्त मुंबईमध्ये औपचारिक प्रवेश असल्यामुळे प्रमुख काही कार्यकर्ते जाऊन आम्ही तो प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि साधारण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा जी आम्हाला लवकरात लवकर पहिली जी तारीख आदरणीय फडणवीस साहेब देतील त्या तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाचा मेळावा, एक शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची उद्घाटनं अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही इंदापूर या ठिकाणी घेतोय आणि त्या ठिकाणी जाहीर इतर उर्वरित जेवढे नवीन येणारे किंवा जे काही राहिलेले पक्षप्रवेश आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये होतील. आमचा त्यांना आग्रह आहे या इंदापूर तालुक्यामध्ये फडणवीस साहेब तर येणारच आहेत, त्यांचं तर स्वागतच आहे, परंतु केंद्रामधील एखादं सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी जर आलं, विशेषतः आमचा आग्रह आहे की अमित शहा साहेब यांची जर सभा आपल्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर निश्चितपणे सर्व पश्चिम महाराष्ट्राला एक विकासाची गती त्या सभेच्या निमित्ताने येईल असा आग्रह आम्ही आहे आणि तो आग्रह बहुतेक मान्य होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आला. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रवीण भैया माने आणि सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी आभार मानतो. आपल्यासोबत अजून कोण कोण जवळपास सगळे 35 पदाधिकारी आहेत जे पंचायत समिती सदस्य आहेत, काय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, कारखान्याचे संचालक आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. असे सगळे आम्ही प्रमुख जी पदाधिकारी आहेत तालुक्याचे ते आपण उद्या सगळे प्रवेश करणार आहोत आणि नंतर आता सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस साहेब यांनी देवेंद्र भाऊंनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही इथं जाहीर सभेला शेतकरी मेळाव्याला येणार आहे. त्या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यांचा संयुक्त प्रवेश हा इंदापूरमध्ये होईल. भाजप प्रवेशानंतर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवणार आहात. आता आपला उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि पक्ष जो सांगेल, पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे इलेक्शन जे आहे हे ताकदीने लढू पक्षाने सांगितलं. तुमची अशी माहिती आहे की तुमचा भाजप पक्षप्रवेश झाल्यानंतर चर्चांना उदाहरण आलंय की 20 जुलैच्या आसपास माजी मंत्री आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सुद्धा 20 जुलैच्या आसपास भाजप पक्षप्रवेश करतात. तर ते आल्यानंतर तुम्ही त्यांना जुळवून घेणार जर भाजपनं जर ग्रीन सिग्नल दिला आमची जर एंट्री होऊ द्या तिथं बरोबर आहे का ना. खऱ्या अर्थानं पक्षाचा निर्णय आहे. आपण एकदा त्या पक्षामध्ये जाऊन कार्यकर्ता म्हणून आपलं मनापासून काम करणं हे आपलं काम आहे. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.